तर बघा आता आली मी मळ्यातनं. दिवसभर आज 7ला मळ्याला गेले, ती आता आली 1 वाजले. त्या मळ्यातनं आली, बाया सोडल्या, जरा बाया होत्या डाळिंब तोडायला. एकट्याला का होतंय डाळिंब तोडणं, म्हणून बाया लावलेल्या 4-5 बाया होत्या. 1 वाजता बायका सोडल्या. आणि ऊन लय, थोडंसं गवत बी काढलं, ऊन काय सोसं नाही म्हणून आता येऊन बसली निवांत. भुका लागली त्या परत जीव बी वाटत ना, उन्हानं काय खाऊ वाटते. पाणी पोट भरून पिली, सारखं पाणी झाल्यापासून पाणीच पिते. तिथं मळ्यात निघते कळशी भरून, त्याच्यातलं काय पी वाटतंय. पाणी गरम झालं तर सकाळी कावा निघते पाण्याची कळशी. ते काय इथं आल्यावर गा डेऱ्यातलं पाणी किती पिऊन किती नको झालं. ती पिली 2 ताबी, ते आता काय भूक आहे पण जीव वाटत नाही. पाणी पिल्यामुळे पोट फुगलं. ती जेवली, आता बसली आपली जरा वेळ निवांत बसते आपली. परत जेवायचं आणि परत अजून मळ्यात जायचं आहे. ती डाळिंब तोडलेली डमडम मध्ये भरून मार्केटला घालायची. बाग छटाय चालू आहे आता. काट्या काय उद्या गोळा करायला त्या, पण डाळिंब तर दिली पाहिजे ती की भरून तोडलेली. परत ठेवली म्हणजे खराब बिराब होईल. अजून खराब नाही ती होत, पण वजन ही कमी होतंयच की आपलं. पटकीन आपल्याला भरून लावलेला बरा. बाहेर ऊन तर तोंड बाहेर काढू वाटत नाही, एवढं ऊन आहे बाहेर. काय करायचं, ऊन बी आहे. उन्हानं पाणी माणूस पितंय आणि खात नाही, काय नाही खाऊच वाटत नाही. तर ऊनच मुलकाचं आहे. आता माझं सध्या हात पाय गळाटले तरी पण जीव वाटत नाही, काहीच खाऊ वाटत नाही. भाकरी टोपल्याकडे बघितलं भूक मरून जाते, जीवच वाटत नाही. तरी एक पाहुणा आलता ही घेऊन स्प्राईट प्यायला. हा, त्या पाहुण्यानं स्प्राईटची मोठी बाटली घेऊन आलत. मग ती थोडी स्प्राईट पिली, त्यांना सरबत केलता, त्यातलं थोडं सरबत पिली, लिंबू सरबत. जरा बसलो बोललो. पाहुणा बी बरोबर बाया सोडाया टायमाला आलता. त्यांच्या संग जरा बसलो बोललो. ती गेली आता तिकडं त्यांच्या घरी. आता म्हणलं जरा वेळ बसते, परत थोडीशी भाकरी खाऊन डबल जाते मळ्याला आपली. शरड ही घेऊन, शरड बी नाही लागते. आता उन्हाचं काय खायना ते म्हणून महागारी आणली. आता जाताना शरड घेऊन जायच. आणि शरड बी हिंडते ती डाळिंबी भरून लावायची मार्केटला. उद्याच्याला अजून बाई येत्या काट्या गोळा करायला बागाच्या. आता येत ना मग आमचं कामच चालू झालं. सकाळचं 7ला मळ्यातच पाहिजे. सकाळचं 7ला मळ्यात जावं लागतंय रोजच. आता इथनं मग बाग जावंच तर रोज मळ्यात जावं लागतंय 7ला. आतापर्यंत जरा टंगमंगळ चालू होती आपली. ज्वारी मका होती, कवा बी मुडली तर चालत होतं, कवा बी उठलं गेलं चालत होतं. पण बागेला तसं करून चालत नाही. बागेला तंतोतंत लक्षच ठेवायला लागतंय, जावंच लागतं सारखं. फवारणी औषधं ही त्याचं वेळेच्या वेळेला केलं पाहिजे. स्लेरी ही सोडायला लागते त्या. आता इथनं मोर त्याचं ते औषधं तर इथनं मोर महिनाभर तर कंटिन्यू रोज फवारा लागतोय त्याला, तर ती कळी सेटिंग होते. नाहीतर मग ते थोडा घोळा झाला काय कुठं 10-12 सेटिंग होते ती परत ना, मग त्या 10-12लाच बघत बसायला लागतंय. म्हणून आपल्या आतापासूनच नीट लक्ष देऊन चांगली बाग आणावं आपली. चला आता जाते बघा मळ्याला. मला बी काय बोलू वाटत नाही. जीवती आणि जाते मळ्याला. आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये काट्या गोळा करताना.